हिंदूंचा सण आणि हिंदूंना रोखणार, मनोज जरांगेंनी सरकारवर शेवटचा वार केला। जरांगेंनी अंतरवाली सोडली। मुंबईच्या दिशेने हजारो मराठे निघाले। विखे पाटलांसह 11 मंत्री जरांगेंच्या भेटीसाठी येणार। शिवनेरीत बैठक होणार। हायकोर्टाने आझाद मैदान नाकारलं। जरांगेंनी ऑप्शन शोधला, सरकार जाम केलं। नेमकं घडलंय काय? मराठा समाजाच्या आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिक प्रगतीसाठी राज्य सरकारने नेमलेल्या मंत्रिमंडळाची उपसमितीची बैठक पार पडली आहे। आता हीच बैठक अख्खीची अख्खी शिवनेरीत जाणार असल्याची माहिती समजते। या बैठकीला समितीचे सदस्य असणारे चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, शिवेंद्रराजे भोसले, उदय सामंत, माणिकराव कोकाटे, बाबासाहेब पाटील यांच्यासह राधाकृष्ण विखे पाटील हे मनोज जरांगेंच्या भेटीसाठी शिवनेरीत जाणार असल्याची माहिती समोर येते। 10 वाजले, अंतरवाली मनोज जरांगेंनी सोडली। मनोज जरांगेंनी जशी अंतरवाली सोडली तसे लाखो मराठे जे आहेत ते मनोज जरांगेंच्या मागे उभे राहिलेत असं चित्र तयार आहे। सध्याच्या घडीला हजारो मराठे मनोज जरांगेंसोबत मुंबईच्या दिशेने कूच करतात। हायकोर्टाने परवानगी नाकारल्यानंतर सुद्धा मनोज जरांगेंनी आपली वेगळी शक्कल लढवून मुंबईकडे जायचं, पुढे काय आहे ते ठरवून घेऊया। इकडे मराठ्यांचा वकील असणारा व्यक्ती सुद्धा आताच्या घडीला नेमका आझाद मैदानामध्ये कशी परवानगी मिळवता येईल यासाठी काम करत असल्याची माहिती समोर येते। दरम्यान आता मनोज जरांगेंच्या भेटीसाठी सरकारमधील जे मंत्री जाणार आहेत, चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, शिवेंद्रराजे भोसले, उदय सामंत, माणिकराव कोकाटे, बाबासाहेब पाटील, राधाकृष्ण विखे हे सगळेचे सगळे मराठा नेते। आता त्यांनी ठरवायचंय की शिवनेरीमध्ये जर मनोज जरांगेंच्या मागण्या मान्य होणार नसतील तर या आंदोलनाला थांबवण्यासाठी प्रयत्न करायचा की या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी प्रयत्न करायचा। कारण हे मराठे नेते सुद्धा आतापर्यंत मराठ्यांच्या जीवावरती निवडून येत आहेत आणि त्यामुळे आताच्या घडीला मनोज जरांगेंना थांबवणं ही त्यांची प्रायोरिटी आहे की मनोज जरांगेंच्या आरक्षणाची मागणी कशी पूर्ण होईल याला प्रायोरिटी देणं गरजेचं आहे, हे ठरवायचं। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलनकर्ते असणारे जरांगे पाटील हे 27 ऑगस्टला म्हणजे आज हजारो मराठा बांधवांसह मुंबईकडे रवाना झालेत। मराठा आरक्षणासाठी 29 ऑगस्ट पासून ते बेमुदत आंदोलन करणार आहेत। मनोज जरांगे यांच्या मुंबई दौऱ्याची तयारी जोरात सुरू आहे। ठिकठिकाणी आंदोलकांना नाश्ता आणि जेवणाची सोय सुद्धा करण्यात आलेली आहे। दरम्यान अंतरवाली सराटी जवळील साष्ट पिंपळगाव येथे सरपंच आणि स्थानिक नागरिकांनी आंदोलकांच्या नाश्त्या पाण्याची गरमागरम पालक पुऱ्यांची आणि चटणीची सोय केली आहे। आजपासून ही तयारी सुरू झाली असून मुंबई मार्गावर जाणाऱ्या सर्व आंदोलकांना निघताना या नाश्त्याचा आस्वाद घेता येणार आहे। स्थानिक नागरिक आणि सरपंचांनी आचारी लावून ही सोय केलेली आहे। दरम्यान धाराशिव जिल्ह्यातून सुद्धा मराठा बांधव जे आहेत ते अंतरवाली सराटीकडे निघालेले आहेत। जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ अंतरवाली सराटीकडे मराठा कार्यकर्ते रात्रीपासूनच गोळा व्हायला सुरुवात झाली होती। आता त्यांचा पहिला मुक्काम हा शिवनेरीवर आहे। जरांगे पाटलांनी मुंबईला जाण्याचा मार्ग सांगितला। 27 तारखेला अंतरवाली सराटीमधून आम्ही बाहेर पडणार। पैठण, शेवगाव, पांढरीपूल, अहिल्यानगर, आळेफाटा आणि त्यानंतर रात्रीचा मुक्काम शिवनेरी किल्ल्यावर राहणार आहे। 26 तारखेच्या आत अंमलबजावणी केली तर ठीक, अन्यथा एकदा तरी अंतरवाली सराटी जर आम्ही सोडली तर नंतर चर्चा करणार नाही असा इशारा याआधीच मनोज जरांगेंनी दिला होता। त्याआधी सरकारने वेगवेगळी अद्दल लढवली, शक्कल लढवली आणि गणेश उत्सव आहे, सणाला गालबोट लागेल असं म्हटलं गेलं। पण जो गणेश उत्सव सण आहे तो हिंदूंचा सण आहे आणि जे मागणी करणारे आंदोलनकर्ते आहेत ते सुद्धा हिंदूच आहेत। त्यामुळे हिंदूच्या विरोधामध्ये नाहीये, सण आपलाच आहे। त्यामुळे तो सणही कसा शांततेत पार पडेल याची जबाबदारी सुद्धा हिंदू म्हणून मराठा समाजाने घेतलेलीच आहे। ही भूमिका लक्षात घेऊन आता जे मनोज जरांगेंना रोखण्यासाठी येतील ते सगळे मराठा चेहरे असणार आहेत। आता हे चेहरे हे आंदोलन थांबवण्यासाठी प्रयत्न करणार की आंदोलनाच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार हे येणारा काळच ठरवणार आहे। पण सध्याच्या घडीला सरकारमधून कोणते आमदार, कोणते खासदार, कोणते मंत्री आंदोलनाला पाठिंबा देत आहेत यावरती बारीक लक्ष ठेवून मराठा समाज हे सुद्धा लक्षात घेण्यासारखं आहे। सगळ्या घटनाक्रम जो आहे तो घडलेला आहे। सरकारची पळताभुई थोडी झालेली आहे। मुंबईमध्ये जरांगे पाटील घुसल्यानंतर कुठलीही सिस्टीम त्यांना थोपवू शकणार नाही याचीही पुरेपूर माहिती फडणवीसांना आहे। त्यामुळे आता माफी मागितली काय किंवा क्षमा मागितली काय, आताच्या घडीला आरक्षण एका आरक्षण हा जरांगेंचा फॉर्म्युला ठरला। या मुद्द्याकडे तुम्ही कसं पाहता? व्यक्त व्हा, व्हिडिओ शेअर करा आणि तुमचाही मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे का कमेंट करून नक्की कळवा। जय महाराष्ट्र।